नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काय होतं, बरेच लोक कन्सल्टेशन करता येतात आणि कोणाला डिप्रेशन असतं, कोणाला ओसीडी असतो, कोणाला एन्झायटी असते, स्किझोफ्रेनिया असतो, असे बरेच प्रकारचे मानसिक विकार आहेत आणि त्या वेगवेगळ्या विकारांकरता म्हणा किंवा कन्सल्टेशन करता लोक येत असतात. नेहमी मला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर व्हाय मी, मलाच का हा आजार झाला, आणि त्याच्याबद्दल ते खूप नाराज असतात, ते फार अपसेट असतात आणि त्यांना आजारापेक्षा मला हा आजार झाला याचा अपसेट जास्त असतो. आता व्हाय मी वर फोकस करण्यापेक्षा जो आजार आहे एक तर त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. जनरली काय आहे, व्हाय मी का बरं होतं, कारण मेंटल हेल्थ असं गोष्ट आहे की लोक फार एक दुसऱ्याशी डिस्कस करत नाहीत. त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे या जगात कोणालाच मेंटल हेल्थ इश्यू नाही आहे, फक्त मला आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा हात फ्रॅक्चर आहे किंवा तुमच्या डोक्याला काही लागलं आहे तर ते डोक्याला फिजिकली लागलं आहे, ते लोकांना दिसतं आणि त्याच्यामुळे लोक त्याच्याबद्दल सिम्पथाईज करतात, तुम्हाला काळजी घ्यायला सांगतात आणि त्याच्याशी तुम्ही रिलेट करता, कनेक्ट करता आणि लोकांचं तुम्हाला दिसतं की अरे याच्यातनं बाकी लोक पण सफर होत आहेत, त्याच्यामुळे त्याचं तुम्हाला काही वावगं वाटत नाही. पण मेंटल हेल्थ रिलेटेड अशी गोष्ट आहे की डिप्रेशन जरी आहे, एन्झायटी जरी आहे, तरी ती लोकांना बाहेरून दिसत नाही. तो मनाचा आजार आहे, मनाचं फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे मनाचा जखम आहे, त्याच्यामुळे ती बाहेर लोकांना दिसत नाही आणि त्यामुळे लोक ते एक्सप्रेस करत नाहीत. लोकांना बाहेरून न दिसल्यामुळे लोकांना असं वाटतच नाही की दुसरा माणूस आजारी असू शकतो मानसिकरित्या आणि लोकांपर्यंत हे इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. एकमेकांशी लोक डिस्कस करत नाही. जरी तुम्हाला हा त्रास असला तरी जाऊन तुम्ही 4 लोकांना सांगत नाही किंवा दुसऱ्याला जरी असला तरी तो तुमच्याशी येऊन डिस्कस करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण एकटेच या जगात या आजारामध्ये जगत आहोत. दुसरं म्हणजे की मेंटल हेल्थ रिलेटेड स्टिग्मा. इतका स्टिग्मा आहे मेंटल हेल्थ रिलेटेड की मानसिक म्हणजे सायकॅट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञ हे फक्त पागल लोकांनाच ट्रीट करतात आणि बाकी कोणतेच मानसिक आजार या जगात नाहीत. अशा याच्यामध्ये तो स्टिग्मा रिलेटेड आहे किंवा अटॅच्ड आहे. त्याच्यामुळे लोक सायकॅट्रिस्टकडे जायला बघत नाहीत आणि सायकॅट्रीबद्दल बोलायला पण बघत नाहीत. जे काय आहे ते आपल्यापर्यंतच ठेवायचा प्रयत्न करतात. आता माझं असं म्हणणं असतं की व्हाय मी करण्यापेक्षा, कारण मानसिक आजार हा कोणाला कधीही कसाही केव्हाही होऊ शकतो. त्याला वयाचं बंधन नाही आहे किंवा बाकी कोणतीही बंधनं नाही आहेत. तर आजार मानसिक असो किंवा शारीरिक, सगळ्यांना कोणताही आजार कधी येऊ शकतो. त्याची मल्टिपल कारणं आहेत. तर जसं जेनेटिक आहे, एन्व्हायरमेंटल आहे, सोशल आहे किंवा फॅमिलियल आहेत आणि भरपूर स्ट्रेसर्स आहेत. तर अशा भरपूर कारणं आहेत की ज्याच्यामुळे तो कोणालाही आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे व्हाय मी करण्यापेक्षा फोकस ऑन द ट्रीटमेंट आणि त्याच्यातनं आपण कसं लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो याच्यावर फोकस करा. जेव्हा गरज आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं आहे की नाही मला बरं नाही आहे, मला त्रास होतो आहे, त्याच्याकरता लोकांशी बोलण्यापेक्षा मेंटल हेल्थ प्रोफेशनलचा ॲडव्हाइस घ्या, सल्ला घ्या आणि याच्यातनं लवकरात लवकर बाहेर पडा. तुम्हाला मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओजचे इंटिमेशन्स मिळण्याकरता आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळेवर टाईम टू टाईम हे व्हिडिओजचं इंटिमेशन मिळत राहील. धन्यवाद.